राहुरीत सध्याच्या स्थितीला टोपी वारं फिरवणार अशी काहीशी इंटरेस्टिंग वळणावर राजकारण येऊन पोहोचले। राजकारणात मुरलेला शिवाजीराव कर्डिले यांनी तनपुरे यांना 20 तारखेला खिंडीत गाठण्यासाठी एक मोठा प्लॅन आखलाय। कर्डिलेंसाठी हा डाव त्यांना विधानसभेचा गुलाल लावून देणारा ठरू शकतो। विखुरलेले विरोधक एकत्र करत कर्डिले यांनी तनपुरे यांना कसं आव्हान उभा केले? राहुरीत टोपी वारं फिरवताना कशी दिसतीये? राहुरीच्या राजकारणाची अचूक नस नेमकी कोणाला सापडलीये? याचाच घेतलेला हा सविस्तर आढावा। नमस्कार, मी निकिता आणि तुम्ही पाहताय हॅलो महाराष्ट्र। पक्ष कोणताही असो, चिन्ह कोणतंही असो, एवढंच नव्हे तर मतदारसंघ सुद्धा कुठला का असेना, नगरच्या राजकारणात शिवाजीराव कर्डिले यांची जादू नेहमीच पाहायला मिळाली। 3 वेळा अहमदनगर उत्तर आणि 2 वेळा राहुरी विधानसभेचे आमदार राहिलेले शिवाजीराव कर्डिले हे नगरच्या राजकीय मातीत मुरलेला आणि तेल लावलेला पहिलवानच। मात्र 2019च्या निवडणुकीत कर्डिलेंच्या एकहाती वर्चस्वाला सुरुंग लावण्याचं काम पारंपरिक विरोधक असलेल्या प्राजक्त तनपुरे यांनी केलं। परंतु आता 2024च्या विधानसभेला पराभवाचा वचपा काढायचाच या बेतात असलेल्या कर्डिलेंनी मतदानाच्या अगदी 10 दिवस अगोदरच वारं फिरवलंय। कर्डिले यांनी नेहमीच बेरजेच्या राजकारणावर भर दिलाय। विखे पाटलांची साथ तर त्यांना आहेच, मात्र प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात स्थानिक नेत्यांची मोठ बांधून कर्डिले यांनी विजयाच्या दिशेने आगेकूच केले। धर्मवीर प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजूभाऊ शेटे, देवळाली नगर परिषद नगराध्यक्ष सत्यजित कदम, स्वर्गीय शिवाजीराव गाडे यांचे चिरंजीव युवा नेतृत्व धनराज गाडे आणि संभाजी पालवे या नेत्यांना एकत्रित करत शिवाजीराव कर्डिले यांनी मोठी खिळी केली आहे। धर्मवीर छत्रपती संभाजीराजे युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू शेटे यांचा तरुण पिढीवर प्रभाव आहे। राहुरी ग्रामीण आणि राहुरी शहर या भागात राजूभाऊ शेटे यांना मानणारा मोठा गट आहे। सत्यजित कदम हे देवळाली नगर परिषदेचे माजी अध्यक्ष असल्यानं त्या भागात त्यांचाही मोठा प्रभाव आहे। राहुरी शेतकरी मंडळाचे धनराज गाडे यांचीही मतदारसंघात चांगली वोट बँक आहे। थोडक्यात राहुरीतील अनेक दबाव गटांना एकत्रित घेऊन कर्डिले सध्या राजकारण फिरवतायत। विशेष म्हणजे स्थानिक नेत्यांची हीच फळी गेल्या टर्मला प्राजक्त तनपुरे यांच्या पाठीशी होती। आता त्यांना सोबत घेत प्राजक्त तनपुरे यांना एकटं पाडण्यात कर्डिलेंनी यश मिळवलंय। विखे पाटलांनी सुद्धा शिवाजीराव कर्डिले यांच्यासाठी राहुरीत प्रचार सभा घेतल्या असून अक्षरशः रान उठवलंय। तसंच पाथर्डी तालुक्यातील काही गावे राहुरी विधानसभेला जोडलेली असून पंकजा मुंडे यांचा त्या ठिकाणी चांगला प्रभाव आहे। त्यामुळे पंकजा मुंडेंनीही शिवाजीराव कर्डिले यांच्यासाठी सभा घेतल्यात। तसंच त्यांना जिंकवण्याचं आव्हान सुद्धा मतदारांना केलं आहे। एकूणच काय तर अगदी मोक्याच्या क्षणी तनपुरेंचा टप्प्यात कार्यक्रम करण्यासाठी शिवाजीराव कर्डिले यांनी डावपेच आखलेत। थोडक्यात स्थानिक विरोधकांची एकजूट प्लस विखे पाटील प्लस पंकजा मुंडे प्लस नात्या गोताचं जाळं या सगळ्यांना कर्डिले यांनी एका छताखाली आणत तनपुरे यांच्या विरोधात उभा केल्यानं कर्डिले चांगलेच प्लस मध्ये आलेत। एकीकडे राजकीय गोळापेरीज करत असताना दुसरीकडे मतदारसंघाच्या विकासालाही मोठं प्राधान्य कर्डिले यांनी दिले। खरं तर 2019च्या पराभवानंतर शिवाजीराव कर्डिले यांनी 2 गोष्टी कायम ठेवल्या, त्या म्हणजे लोकांचा जनसंपर्क आणि भाजपच्या माध्यमातून केलेली विकास कामं। रस्ते, पाणी, वीज, घरकुल योजना यासह अन्य सरकारच्या योजनांद्वारे कर्डिले यांनी आमदार नसतानाही मतदारसंघात छाप सोडली। रस्त्यांची कामं, हायमॅक्स पथदिवे, सभामंडप, जलसंधारणाची कामं, स्मशानभूमीची कामं त्यांनी मार्गी लावली आहेत। मागील निवडणुकीत पराभव झाल्यानंतर दररोज जनता दरबार भरवून सामान्य जनतेची कामे मार्गी लावण्याचा शिरस्ता कर्डिले यांनी कायम ठेवला। महायुती सरकारच्या लाडकी बहीण योजना, ज्येष्ठ नागरिकांना मोफत एसटी प्रवास, महिलांना एसटीत अर्ध तिकीट अशा योजना लोकप्रिय झाल्या। त्याच्या प्रचाराच्या माध्यमातून कर्डिलेंनी मतदारांशी संपर्क वाढवला, त्यांचाही त्यांना फायदा होईल। आणखी एक गोष्ट म्हणजे प्राजक्त तनपुरे हे जयंत पाटील यांचे भाचे आहेत। महाराष्ट्राच्या राजकारणात अजित पवार विरुद्ध जयंत पाटील यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय। त्यामुळे जयंतरावांच्या या भाच्याला पराभवाचं पाणी पाजण्यासाठी अजितदादांनीही कंबर कसली आहे। राहुरीत अजित पवारांना मानणारा मोठा वर्ग आहे। हा वर्ग यंदाच्या निवडणुकीत शिवाजीराव कर्डिले यांच्या मागे उभा राहील। बाकी 5 वर्षांपूर्वी प्राजक्त तनपुरे यांनी दिलेली आश्वासनं पूर्ण केलेली नाहीयेत, जसं की MIDC, रोजगाराच्या संधी, याशिवाय राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न अनेक वर्षांपासून खितपत पडलाय। रुग्णालयाची जागा उपलब्ध असताना गेल्या 8 वर्षांपासून तात्पुरत्या 3 मजली इमारतीत हे रुग्णालय सुरू आहे।
येथील नागरिकांना मोठ्या समस्यांना सामोरं जावं लागतंय। याशिवाय ग्रामीण भागातील रस्ते, वीज, शेतमालाला अल्प भाव, बेरोजगारी अशा समस्या अजूनही कायम आहेत। मधल्या काळात ईडीच्या धाडीवरूनही प्राजक्त तनपुरे चांगलेच अडचणीत आले होते। या एकूण सर्व गोष्टींचा फटका तनपुरे यांना नुकताच पार पडलेल्या अहमदनगर दक्षिण लोकसभा निवडणुकीत बसलाय। या ठिकाणी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके विजयी झाले असले तरीही राहुरीतून त्यांना अपेक्षित मतं मिळाली नाहीयेत। निलेश लंके लोकसभेला राहुरी विधानसभा मतदारसंघातून आधीच मायनसमध्ये आहेत, त्यामुळे प्राजक्त तनपुरे यांची आमदारकी आधीपासूनच डेंजर झोनमध्ये आहे। यावरून असा निष्कर्ष निघतो की कर्डिले यांच्या या विरोधक बेरजेच्या राजकारणाची सुरुवात लोकसभेपासूनच सुरू झाली होती। त्याची अपेक्षित फळं राहुरीतून लोकसभेला मिळाली, त्यामुळे तोच निकाल आहे असं जर कंटिन्यू 23 तारखेला राहिला तर राहुरीत टोपीने वारं फिरवलं असं सांगता येईल। बाकी 2019 मधील पराभवाचा वचपा काढण्यात शिवाजीराव कर्डिले यांना यश मिळेल का? आपणच राहुरीचे किंग आहोत हे कर्डिले दाखवून देतील का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच नवनवीन राजकीय व्हिडिओसाठी हॅलो महाराष्ट्र या आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद।